कोरोची तालुका हातकलंगले या गावचे मूळ पुरुष गुरु महाराज आणि शांतीसागर महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या गावात पूर्ण अंशाने स्थापित झालेल्या मारुती देवाचे समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांसह अनेक दिग्गजांनी भक्तिभावाने दर्शन घेतले आहे। गावच्या पश्चिम भागात ओढ्याला 12 महिने नदीसारखे पाणी असायचे। या गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात। एका आख्यायिकेनुसार गावाला एकदा मोठे संकट आले होते। त्यावेळी 2 राक्षस गावात येऊन लोकांना पळवून मारून टाकू लागले। या भीतीने भयभीत होऊन लोक लपून राहू लागले। अशा वेळी वैदिक ब्राह्मण गावाला संकटमुक्त करण्यासाठी रामेश्वर सेतू बंद या ठिकाणी जाऊन मारुतीरायांचे ध्यान करू लागले। दररोज सप्त समुद्राचे स्नान, दिव्य आहार, प्रभू श्रीरामांचे भजन व त्यांचे गुणगान यामुळे निर्मोही मारुतीला या ब्राह्मण मंडळींची दया आली व त्यांनी गावातील लोकांना दर्शन दिले। त्यावेळी 2 राक्षसांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल लोकांनी माहिती दिली। कोरोची गावचे ग्रामदैवत हनुमान देवाच्या निमित्तानं दरसाल महाशिवरात्रीची यात्रा अत्यंत थाटानं साजरी जाते। गावातील सर्व धर्मीय लोक, हिंदू असतील, जैन असतील, मुस्लिम असतील, सर्व लोक ग्रामदैवत हनुमानला मानतात, त्याची पूजा अर्चा करतात आणि यात्रेमध्ये सुद्धा सर्वजण अगदी मनाप्रमाणे त्या यात्रेत भाग घेऊन प्रत्येक वर्षी यात्रा अत्यंत थाटानं साजरी केली जाते। यात्रेच्या निमित्तानं निरनिराळे करमणुकीचे कार्यक्रम असतात, कुस्त्याचं मैदान असतं आणि यामध्ये गावातील भागाविरुद्ध सर्व जनता अगदी भक्तिभावानं मनाप्रमाणे यात्रेत सामील होत असते। आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणून महाशिवरात्रीची यात्रा, हनुमान देवाची यात्रा ही साजरी केली जाते। एक आनंद आहे की सर्व धर्मीय लोक त्यामध्ये मनाप्रमाणे भाग घेतात आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व धर्मीय लोक यामध्ये अगदी आनंदानं सामील होतात आणि ग्रामदैवत हनुमानला मनापासून भजतात, त्याची पूजा अर्चा करतात। त्यामुळं एक आगळं वैशिष्ट्य म्हणून कोरोची गावची हनुमान देवाची महाशिवरात्री यात्रा थाटानं साजरी केली जाते। यावेळी मारुतीरायांनी गावकऱ्यांना तुम्ही गावात जाईपर्यंत मी गावात येईन असे आश्वासन दिले। त्यानंतर लोक गावात परत आले। सध्या ज्या ठिकाणी मारुती मंदिर आहे त्याच ठिकाणी मारुतीराया प्रकट होऊन एका राक्षसाला पायात तर दुसऱ्या राक्षसाला शेपटीत बांधून मारले। त्यानंतर गावातील लोक सुखाने राहू लागले। त्याचवेळी भगवान शंकर व माता पार्वती यांनी लोकांना दर्शन दिले। त्यानंतर या गावात महाशिवरात्री यात्रा भरू लागली। कोरोची गावचे आराध्य दैवत मारुती व महादेव यांची महाशिवरात्री असते। त्या दिवशी लोक एकादशीचा उपवास करतात। सर्व भाविक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थांच्या वर्गणीतून पंचामृत अभिषेकाचे साहित्य गुरु महाराजांच्या अधिष्ठानात चावडीपासून वाजत गाजत मारुती व महादेवाला अभिषेक करतात। दरवर्षी सालाबादप्रमाणे कोरोची गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान देव यांची यात्रा, तसेच महाशिवरात्र निमित्ताने महादेवाची यात्रा, या सर्व तसेच कोरोची गावातील लंगरी साहेब पीर या देवाची उरूस असे एकूण सर्व कार्यक्रम एकत्र असतात। दरवर्षीप्रमाणे गावात प्रचंड अशा उत्साहाने या देवाची यात्रा आम्ही साजरी करतोय। गावातील सर्व जाती धर्माचे लोक मिळून भक्तिभावाने या देवाची यात्रा साजरी करतात। तसेच या गावातून गेलेल्या मुलीबाळी तर येतातच नवस फेडण्यासाठी, पण इतर गावची लोकंसुद्धा येऊन या देवाला नवस करतात आणि तो नवस अतिशय उत्साहानं वाजत गाजत देऊन आपला नवस फेडतात आणि नवस फेडल्यानंतर आपलं काम झालं यामुळं खुश होऊन जातात। तसेच या गावामध्ये पहिल्यापासून एक परंपरा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या यात्रेला कुठलाही गालबोट आतापर्यंत लागू दिलेलं नाही। चांगल्या पद्धतीने यात्रा झालेली आहे आणि अशीच यात्रा ही पण होईल। रात्री गावातील वारकऱ्यांचे भजन सुरू असते। दुसऱ्या दिवशी सकाळपासून देवाला नवीन कपडे, फुलांचा हार
यासह संपूर्ण गावात दिव्यांची रोषणाई केली जाते. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. नवस पूर्ण झालेले 5 नारळाचे तोरण बांधतात. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी व कोरोची गावातून मानाच्या गाड्यांमधून मारुती व महादेवाला ऊस अर्पण करण्याचा सोहळा होतो. या सोहळ्यात ऊस गावकरी प्रसाद म्हणून लुटून खातात. सर्वांना मारुती देव महादेव यात्रा व लंगरी साहेब उरुसाच्या निमित्तानं गावातील सर्वच नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी ही यात्रा सुरुवातीपासूनच अगदी आमच्या जन्मापासून सांगितलं तर छोट्याशा या गावामध्ये यात्रा भरत होती, परंतु आज या गावाचं मोठं निमशेरीमध्ये रूपांतर झालेलं दिसतंय. यामध्ये अनेक छोटे मोठे उद्योजक परप्रांतीय राहतात आणि हा सण अतिशय आपल्या घरातल्या हिशोबानं उत्सव म्हणून साजरा करतात. मारुती मंदिरला फार पूर्वीपासून फार मोठं जागृत देवस्थान म्हणून त्याची उंची आहे. गावच्या पश्चिमेला शेतात लंगडी साहेब पीर यांना गावच्या वतीने रात्री 7 वाजता गंध चढवणे, 9 वाजता वाद्यांच्या गजरात आतषबाजी करण्यात येते. मारुतीरायांची पालखी मंदिरातून निघते. गावच्या मूळ पुरुष गुरु महाराज यांच्या अधिष्ठानजवळ म्हणजे गावचौडी येथे येऊन 10 मिनिटे थांबते. जैन बस्तीवरून लक्ष्मी मंदिरामार्गे विठ्ठल मंदिरासमोर झेंडा चौकात आल्यावर आतिषबाजी होते. रोषणाई झाल्यानंतर बिरदेव मंदिर मागे मराठी शाळेच्या पाठीमागे ग्रामस्थांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम होतो. त्याच ठिकाणी रात्री 10:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पालखी ठेवण्यात येते. फटाक्यांच्या आतिषबाजीसह वाद्यांच्या गजरात पालखी मंदिराकडे निघते. ही पालखी बिरदेव मंदिर, बसस्थानक, मरगुबाई मंदिर या मार्गे पालखी शिवाजी चौकातून मारुती मंदिराकडे येते. मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात जाते. त्यावेळी गावातील सर्व देव गुरु महाराजांचा मारुती देवाच्या पालखीबरोबर बसतात. या ठिकाणी यात्रेसाठी आलेल्या सर्व प्रमुख पै पाहुण्यांचं तसेच यात्रेमध्ये सामील झालेल्या सर्व दुकानदारांचं, पाळणे खेळणे खाऊ गाडीवाले या सगळ्यांचं मी या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने स्वागत करतो. स्वच्छ पाण्याचा वापर या ठिकाणी यात्रेमध्ये व्हावा यासाठी जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर यात्रेसाठी पार्किंगची व्यवस्थाही व्यवस्थित लागावी त्यासाठी या ठिकाणी यात्रा कमिटीकडून प्रयत्न केले जाणार आहे. तरी कोरोचीतल्या तमाम भक्तांना माझे आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी यात्रेमध्ये सामील व्हावं आणि आपल्या यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती करतो. धन्यवाद. गावामध्ये ग्रामदैवत मारुती मंदिरासह आद्यपुरुष श्री सिद्धेश्वर गुरु महाराज यांची समाधी, लंगरी साहेब यांचा दर्गा, जागृत महादेव मंदिर तसेच देवी देवतांचे मंदिर, जैन बस्ती अशी धार्मिक ठिकाणे आहेत. या सोहळ्याला स्थानिकांसह पंचक्रोशीतील भाविकही मोठ्या संख्येने येतात. कोरोचीच्या यात्रेनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा. सदरची यात्रा ही अत्यंत शांततेनं, सुव्यवस्थित आणि कोणत्याही निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांनी सहकार्य करावं. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. एखादा अनुचित प्रकार घडत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे यात्रेला. काही घडल्यास पोलिसांना कळवावं. आपल्या नागरिकांचे योग्य ते कर्तव्य पार पाडावे.